नमस्कार. मराठवाडा 11 न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. भुजबळ कष्टाचे खात नाहीत, अंजली दमानिया यांनी पुराव्यासहित सिद्ध केलं. पहा भुजबळांचे कष्ट. एक 78 वर्षीय निराधार महिला जी आपल्या 3 मतिमंद मुलांसहित राहते, तिचे घर 1 रुपयाही न देता बळकावून त्या जागी टोले जंग इमारत स्वतःला राहण्यासाठी बांधली. 9व्या मजल्यावर स्विमिंग पूलमध्ये अख्खे भुजबळ कुटुंब दिवस रात्र कष्ट करतात, परंतु अद्याप त्या निराधार महिलेला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. याला म्हणतात कष्ट, नाहीतर तुम्ही कुणबी म्हणजे शेतकरी. शिका भुजबळांकडून काहीतरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता कुठे गेली ती कळ? कुठे गेले ते हॉस्पिटलमध्ये जे व्हीलचेअरवरती होते पोस्टर्स, ते फोटोग्राफ गेले कुठे? कारण काल जे भुजबळ आपण बघितले त्यांच्यात एवढा जोश आला कुठून? आणि काल ते जे म्हणाले की आम्ही काय आमच्या कष्टाचं खातोय, तर कुठल्या कष्टाचं खातोय त्याचा खुलासा करण्यासाठी आज मी त्यांचं घराच्या इथे फक्त मीडियाला दाखवणार होते की हे त्यांचं घर आहे, जे त्यांचं घर नाही आहे, या परिवाराचं लुटलेलं घर आहे. लुटलेलं कसं झालं तेही मी तुम्हाला सांगते. 1994 मध्ये हे परिवार, हा जो फर्नांडिस परिवार आहे, त्या परिवारात कोण आहे? एक क्लॉड फर्नांडिस जे 87 वर्षाचे वय असताना वारले. या डोरिन फर्नांडिस ज्या आता 78 वर्षाच्या आहेत आणि त्यांची ही 3 ऑटिस्टिक मुलं. त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला त्यांनी रहेजाला रिडेव्हलपमेंटसाठी दिला आणि त्याच्यात त्यांना 5 फ्लॅट मिळणार होते. ते 5 फ्लॅट त्यांना कधीही मिळाले नाहीत आणि रहेजानी तो जो प्लॉट होता तो भुजबळांना, म्हणजे समीर भुजबळच्या परवेश कन्स्ट्रक्शन्सला विकला. ज्या दिवशी इथे बुलडोज केला यांचा बंगला, तेव्हा यांना फोन आले की तिथे तुमचा बंगला बुलडोज झालेला आहे. धावत पळत ते अक्षरशः गिडगिडत त्या समीर भुजबळांना भेटले. 1 वेळा नाही, 1000 वेळा भेटले. सगळ्यांना भेटले. ते काही झालं नाही. या परिवाराला आज तगायत 1 रुपया सुद्धा कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. आणि मला हेच दाखवायचं होतं. तिथे नेऊन करण्याच्या मागे मी काय किरीट सोमय्या नाहीये, नुसती टाइमपास करायला आणि ते हातोडे घेऊन मोठे मोठे जायला. आज जे दाखवायचं होतं की ती जी टोलेजंगी इमारत आहे सांताक्रूज वेस्टला, त्याचं जाऊन प्रत्येक चॅनलला माझी विनंती आहे, त्याचा जाऊन परत तुम्ही फुटेज घ्या आणि सगळ्या लोकांना दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा की कष्टाचे येणारे पैसे हे यांचे लुटलेलं, जे त्यांचा बंगला होता तिथे हे जे मोठी इमारत बांधली आहे, ज्याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल केलाय, त्याच्यात भुजबळ कुटुंब होतं, ते यांचे खाल्लेले पैसे आहेत. आज तगायात 1 रुपया मिळाला नाही. मी हे सगळं ज्यांची जी कहाणी आहे ही मी सगळ्या मीडियाला पाठवली होती, झाडून सगळ्या एडिटर्सना. त्यांनी कोणीही 1.5 वर्षापूर्वी पाठवली, काही केलं नाही. मी सुप्रिया सुळेंना, ज्यांच्या परिवाराबद्दल मला यक्किंचितही आदर नाही, त्यांना सुद्धा मी जेव्हा पाठवलं, मी खरंच म्हटलं पाहिजे 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माणूस पाठवून व्हेरीफाय केलं की खरंच यांची आज जी दयनीय परिस्थिती आहे. दयनीय परिस्थिती का म्हणते मी? ही 78 वर्षाची बाई आज यांचे केस कापण्यापासनं झाडू पुसणं, सगळं काम, स्वयंपाक करणं, सगळं ती घरी करते. आणि तिला एकच काळजी आहे की ती जर गेली तर उद्या या 3 मुलांना कुठे ठेवायचं. म्हणून मी अक्षरशः कधी पाऊल ठेवलं नसतं अशा वायबी चव्हाणमध्ये गेले. तिथे आमच्या बैठका झाल्या. पण ते निर्दयी लोक जे आहेत, समीर भुजबळ, हे प्रत्येक बैठकीला तिथे यायचे. ह्यांची परिस्थिती त्यांना नवीन नाहीये, कारण ते ओळखतात त्या परिवाराला. त्यांनी हो 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 केलं. शेवटी सुप्रिया सुळेंनी त्यांना जेव्हा अल्टिमेटम दिला जानेवारी महिन्यात सांताक्रूज वेस्टला, आज मी तुम्हाला जे म्हणतेय की तिथे ते बिल्डिंग दाखवा, ते कशासाठी? यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं. जानेवारी महिन्यात देतो म्हणून म्हटलं, पण बहुतेक त्यांना कल्पना असेल की ते भाजपत जाणार आहेत
म्हणून तेव्हापासनं आत्तापर्यंत आम्ही सगळ्या नुसत्या घिरट्या घालून घालून मेसेज करून करून एक डोरिन मीटिंग नावाचा ग्रुप बनवला होता सुप्रिया सुळेंनी. त्याच्यात सुद्धा अनेक वेळा त्यांनी विनंती केली, सगळ्यांनी विनंती केली की राजकारण जाऊ दे, खड्ड्यात जाऊ देत, चुलीत, या परिवाराला फक्त न्याय मिळू दे. तुम्ही गडगंज आहात. 2653 कोटीची तुमची संपत्ती मी डिस्प्रपोर्शनेट ऍसेटची केस केली आहे. त्या पैशातले त्यांचे देणं, त्यांना मर्सी नको कोणाची, त्यांना फक्त जस्टिस हवाय, जस्टिस. तो आज तगायत त्यांना मिळाला नाहीये. म्हणून मी सगळे प्रयत्न केले. त्यांनी जानेवारीपासनं पुढे करतो सांगितलं. मे का जून महिन्यात भाजपात गेले आणि तेव्हापासनं कंप्लीट बंद झाला हा विषय. आता मध्ये काही काळापूर्वी ते म्हणाले की दिवाळीच्या आधी समीर भुजबळांना पैसे द्यायचे. मग परत एका शुक्रवारी मला मेसेज येतो की ईडीने ती प्रॉपर्टी पेपरवर जप्त केली आहे, त्यामुळे वी कॅनॉट गिव्ह देम. मी म्हटलं तुम्ही कसे नाही देऊ शकत? ईडीने जरी ती प्रॉपर्टी जप्त केली आहे, यांची तर ती प्रॉपर्टी ओरिजिनली आहे. तो फर्स्ट अग्रीमेंटचं जे कन्सिडरेशन आहे दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ ईडी अटॅचमेंट. म्हणून मी त्यांना परत सांगितलं, तरीही त्या युजलेस लोकांनी आज तगायत यांना 1-1.5 दमडी दिलेली नाही. मला दुसरं कळत नव्हतं काय करावं, म्हणून मी 6 तारखेला फडणवीसांना मेसेज पाठवला की यांचं मला तुमची भेट हवी आहे आणि यांना घेऊन मला जायचंय. म्हणून 7 तारखेला यांना घेऊन मी त्यांच्या घरी पोचले. त्यांचा जो दुसरा बंगला आहे मेघदूत बंगल्यावर पोचलो. त्यांची भेट घडवली, त्यांना दाखवलं की यांची दयनीय परिस्थिती आहे. या बाईला वाटतंय की जर माझं काही बरं वाईट झालं तर या मुलांचं काय होणार, त्यांना कुठे ठेवणार आणि कोण काळजी घेणार. बहुतेक भुजबळांच्या कुटुंबाला वाटत असेल, ते वाट बघत असतील की ही गेली की ही 3 मुलं तर कधी लढू शकणार नाहीयेत. त्याचीच वाट बहुतेक ते बघत असावे. म्हणून आज मला शेवटी ही का घ्यायला लागली. काल जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यात ते म्हणाले की आम्ही कोणाचं खात नाही, आम्ही कष्टाच्या पैशाने खातो. कष्टाचे पैसे जे आहेत भुजबळांचे, लाज वाटते मला म्हणायला की अशांच्या ओरबाडून घेतलेले ते पैसे आहेत. आज पण मला फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, अजित पवारांना विनंती आहे माझी, मला राजकारण करायचं नाही. मी ते केव्हाच सोडून दिलंय. मला कालपासून मी जेव्हा ट्विट केलं तेव्हापासून अनेक जणांनी ट्रोल केलं की तुम्ही सुपारी घेतलीत का. तसले धंदे आम्ही करत नाही. आम्ही लढतो ते इथून लढतो आणि लोकांसाठी लढतो. मला जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असती तर मी 1.5 वर्षापूर्वी घेतली असती. पण आम्ही सगळे चॅनल्स केले, सगळे. त्यांच्या अक्षरशः ज्या लोकांना मी कधीही उभं केलं नसतं अशा लोकांच्या घरी जाऊन, त्यांच्या वायबी चव्हाणमध्ये जाऊन सुद्धा मी विनंती केली की यांना त्यांचे पैसे मिळावे. तर आज मी या 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की येत्या 48 तासात तुम्ही आमच्याकडनं सगळे पेपर बघा. सगळे पेपर त्या यांच्या नावावर आहेत की नाही, त्यांनी केलेली अग्रीमेंट तपासा आणि जे मी म्हणते ते तंतोतंत खरं असेल तर 48 तासात जर तुम्ही भुजबळांनी यांचे पैसे दिलेत तर मी स्वतः जाऊन त्यांचे आभार मानेन.